नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक केशव बाळे. रिसेंटली तुम्ही क्रूड ऑइलबद्दल नेटवरती प्रचंड प्रमाणात जोक वाचलेले असतील. रिझनही तसं सॉलिड आहे की क्रूड ऑइलच्या प्रायजेसमध्ये प्रचंड प्रमाणात झालेली घट. तेलाच्या इतिहासामध्ये असं पहिल्यांदाच होते की क्रूड ऑइलच्या प्रायजेस ह्या झिरोपेक्षा कमी जात आहेत. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन यांच्या रिसेंट प्राईजनुसार क्रूड ऑइलच्या प्रायजेस -$16 पर बॅरल एवढ्या प्रचंड प्रमाणात कमी झालेल्या आहेत. आता ह्या ज्या प्रायजेस एवढ्या प्रचंड प्रमाणात कमी झाल्यात, ते यामुळं कदाचित सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होऊ शकतो की क्रूड ऑइलच्या प्रायजेस एवढ्या प्रचंड प्रमाणात कमी होत असतील तर याचा अर्थ असा होतो का की मी पेट्रोल टाकायला एखाद्या पेट्रोल पंपवरती गेलो, मी माझ्या गाडीमध्ये पेट्रोल टाकलं आणि पेट्रोल टाकल्याबद्दल त्या पेट्रोल पंपाच्या मालकानं मला त्याच्या बदल्यामध्ये पैसे दिले, तर मित्रांनो याचा अर्थ मुळीच असा होत नाही. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2 गोष्टी डिस्कस करणार आहोत. एक पहिली गोष्ट अशी की क्रूड ऑइलच्या प्राइजेस एवढ्या प्रचंड प्रमाणात कमी का झाल्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट, या क्रूड ऑइलच्या कमी झालेल्या प्राइजेसचा परिणाम इंडियन इकॉनॉमीवरती काय होऊ शकतो. एखाद्या वस्तूची किंमत कशी ठरत असते तर याच्यासाठी 2 गोष्टी असतात. ह्या गोष्टीबद्दल आपण ऑलरेडी इकॉनॉमिक्समध्ये शिकत असतो. ती म्हणजे पहिली गोष्ट असते ती म्हणजे वस्तूचा सप्लाय आणि दुसरी गोष्ट असते वस्तूचा डिमांड. आता जगामध्ये कोरोनामुळं पेट्रोल किंवा क्रूड ऑइलचा डिमांड प्रचंड प्रमाणात घसरली. यामागचं रिझन काय की फ्लाईट्स बंद आहेत, आपण घराबाहेर पडत नाही आहेत, त्यामुळं पेट्रोल आणि डिझेलची आपल्याला व्हेकलमध्ये बाहेर फिरण्याची गरज न पडल्यामुळे आपण त्याची मागणी करत नाही. बऱ्याचशा अशा फॅक्टरीज किंवा कंपनी आहेत ज्या कंपनी बंद असल्यामुळं ह्या क्रूड ऑइलची मागणी केली जात नाही. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट बघा, जर डिमांड कमी झाली, किंमत मेंटेन ठेवायची असेल तर सप्लाय कमी करणं गरजेचं आहे. पण ह्या ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीजनं ऑइलचा सप्लाय कमी केला नाही, कारण प्रत्येकजण कॉम्पिटिशनमध्ये होता. प्रत्येक देशाला वाटत होतं की आपण जास्तीत जास्त ऑइल सप्लाय करून जास्तीत जास्त पैसा कमवला गेला पाहिजे. मित्रांनो, हे आपण बघितलं आहे की डिमांड आणि सप्लायमध्ये कशा प्रकारे मिसमॅच होऊ शकते. या व्यतिरिक्त क्रूड ऑइलच्या प्राइजेस कमी होण्यामागचं एक महत्त्वाचं रिझन आहे ते म्हणजे स्टोरेज. आता काय झालं बघा, आता क्रूड ऑइलचं प्रोडक्शन हे 2 ठिकाणाहून केलं जाऊ शकतं. एक तर लँडवरती क्रूड ऑइलचं प्रोडक्शन केलं जाऊ शकतं आणि दुसरं म्हणजे समुद्राच्या थ्रू. आता लँडवरती जर क्रूड ऑइलचं प्रोडक्शन केलं तर याचं ट्रान्सपोर्टेशन ही लँडवरून केलं जातं, जे पाईपच्या थ्रू कदाचित तुम्ही बऱ्याच जणांनी बघितलेलं असेल. याची ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट प्रचंड प्रमाणात जास्त असते. दुसरं जे प्रोडक्शन केलं जातं ते म्हणजे समुद्रामध्ये, आणि याचं ट्रान्सपोर्टेशन समुद्रा थ्रूच केलं जातं, ज्याची ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट प्रचंड प्रमाणात कमी असते. आता झालं काय बघा, डिमांड आणि सप्लायमध्ये मिसमॅच झालं, पण त्या सप्लाय कंट्रीजनं किंवा ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीजनं सप्लायवरती जास्त फोकस केलं नाही. त्यामुळं काय झालं, यांनी प्रोडक्शन चालू ठेवलं आणि प्रोडक्शन चालू ठेवल्यामुळं यांनी मॅक्झिमम कंट्रीजनं काय केलं, हे समुद्राच्या थ्रू सप्लाय करायला सुरुवात केली. आता काय केलं, समुद्रावरती त्यांनी डिमांड कमी झाली पण सप्लाय तेवढी ठेवल्यामुळं यांनी स्टोरेज करायला सुरुवात केली. तर स्टोरेजसाठी यांनी एक पॉईंट असं शहर निवडलं ज्या शहरामधून पूर्ण जगामध्ये सप्लाय करणं सोपं जाईल. तर त्या शहराचं नाव आहे कुशन, जे अमेरिकेमध्ये आहे. आता या कुशन शहरामध्ये प्रत्येक देशानं मॅक्झिमम ट्रान्सपोर्टेशन करायला सुरुवात केली. तर त्यामुळं काय झालं, कुशन शहराची जेवढी स्टोरिंग कॅपॅसिटी आहे, या स्टोरिंग कॅपॅसिटीपेक्षा प्रचंड प्रमाणात जास्त प्रमाणात इथं ऑइल आणण्यात आलं, ज्यामुळं तिथं त्यांना त्या ऑइलला स्टोअर करायची कॅपॅसिटी तिथं नव्हती. त्यामुळं काय झालं की मॅक्झिमम देशानं काय सांगितलं की या तुम्ही इथं येऊन ऑइल घ्या, त्याच्या बदल्यामध्ये आम्ही तुम्हाला पैसे देतो. तर हा स्टोअर कसा घटक म्हणजे क्रूड ऑइलच्या प्राइजेस कमी करण्यासाठी ठरला, हे आपल्याला इथे दिसून येतं. यानंतर आपण पाहणार आहोत की ह्या क्रूड ऑइलच्या प्राइजेस कमी झाल्या तर याचा इंडियन इकॉनॉमीवरती काय परिणाम होऊ शकतो, हे आपण इथे डिस्कस करण्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता बघा, याचा 2 भागामध्ये आपण डिवाईड करणार आहोत की इंडिव्हिज्युअल आपल्याला ह्या प्राइजेस कमी झाल्यानंतर काय फायदा होऊ शकतो आणि दुसरं म्हणजे आपल्या कंट्रीला काय फायदा होऊ शकतो.
आता बऱ्याच जणांना खूप जास्त असं आनंद होऊ शकतो की कदाचित लॉकडाऊन संपल्यानंतर क्रूड ऑइलच्या प्रचंड प्राइस कमी झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या प्राइजेस पण कमी होऊ शकतात असं बऱ्याच जणांना वाटू शकतं. पण मित्रांनो, असं होणं पॉसिबल नसतं. कदाचित पेट्रोल आणि डिझेलच्या प्राइजेस थोड्या प्रमाणात कमी होतील, पण प्रचंड प्रमाणात कमी होणार नाहीत. यामागं अनेक कारणं असतात. दुसरा महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रूड ऑइलच्या प्राइजेस कमी झाल्यामुळं इंडियन इकॉनॉमीला काय फायदा होऊ शकतो, तर इंडियन इकॉनॉमीला प्रचंड प्रमाणात फायदा होऊ शकतो. कारण रिसेंटली आपलं जे उत्पन्न आहे, या उत्पन्नाचा बराचसा भाग आपण कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी करण्यासाठी किंवा कोरोनासाठी खर्च करतो आहे. त्यामुळं इंडियन इकॉनॉमीच्या खर्चामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे. आता हा थोडासा खर्च कमी होणे किंवा हा खर्चाचा जो पैसा आहे हा मॅक्झिमम कसा कमी करता येईल ह्याच्यावरती इंडियन इकॉनॉमी लक्ष देईल, इंडियन गव्हर्नमेंट लक्ष देईल. तर हा खर्च कमी होण्यासाठी बचत होणं खूप गरजेची आहे. आणि क्रूड ऑइलच्या प्राइजेस कमी होत आहेत ही भारताच्या दृष्टिकोनातून एक बचत असणार आहे. तर याचा फायदा 100% इंडिव्हिज्युअल लोकांना थोडा कमी, पण इंडियन इकॉनॉमीला याचा प्रचंड प्रमाणात फायदा होऊ शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच शेअर करायला विसरू नका.